सातारकर बघा या मॅडमने 6-7 वर्ष मेहंदी लावून केस रफ आणि ड्राय करून घेतले होते आणि बघा आपण त्यांना कसा एकदम भारी ट्रान्सफॉर्मेशन करून दिला। सर्वात आधी प्राजक्ता शिंदे मॅडम पारगाव खंडाळ्यावरून खास आपले रील बघून पहिल्यांदाच आपल्याकडे आल्या होत्या। त्या 5-6 वर्षांपासून रेग्युलर मेहंदी लावत होत्या, त्यामुळे त्यांच्या केसांमध्ये खूप ड्रायनेस आला होता। केस रफ झाले होते आणि व्हाईट केस लाल दिसत होते, त्यामुळे ओव्हरऑल लुक खूप अनइव्हन आणि ऑड वाटत होता। आम्ही आधी त्यांचे हेअर टेक्स्चर, स्कॅल्प कंडिशन आणि स्किन टोन नीट अनालाइज केलं आणि मग त्यांना आपण डार्क ब्राऊन ग्लोबल कलर सजेस्ट केला, कारण त्यांना खूप लाऊड शेड नको होता, तर एकदम नॅचरल आणि डिसेंट लुक हवा होता। कलर केल्यानंतर त्यांच्या केसांना स्मूथनेस, शाईन आणि इव्हन टोन मिळाला आणि कम्प्लीट लुक एलिगंट झाला। त्यानंतर गीता मॅडम विकासनगर मधून आपली रील बघून आल्या होत्या। त्यांच्या केसांची कंडिशन थोडी चॅलेंजिंग होती, कारण 70 ते 80% केस व्हाईट होते आणि त्यावर आधीपासूनच हिना आणि बॉक्स कलर लावल्यामुळे रेड ऑरेंज असे अनइव्हन शेड्स तयार झाले होते। अशा केसांवर डायरेक्ट कलर करणं रिस्की असतं, त्यामुळे आम्ही प्रॉपर कलर करेक्शन टेक्निक वापरून व्हायलेट रेड आणि डार्क ब्राऊन यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन देत ग्लोबल कलर केला। फायनल रिझल्ट इतका रिच आणि बॅलन्स्ड आला की सगळे अनवॉन्टेड टोन्स कम्प्लिटली न्यूट्रलाइज झाले आणि एक प्रीमियम फिनिश मिळाला। स्नेहा मॅडम विकासनगर मधून हेअरकट साठी आल्या होत्या। त्यांनी 5-6 महिन्यांपासून हेअरकट केला नव्हता, त्यामुळे त्यांचे कर्ली हेअर्स खूप हेवी आणि फ्लॅट दिसत होते। आम्ही त्यांचा फेस शेप आणि हेअर डेन्सिटी लक्षात घेऊन स्टेप कट सजेस्ट केला। प्रॉपर लेअरिंगमुळे केसांना इन्स्टंट व्हॉल्यूम मिळाला, कर्ल्स जास्त डिफाईन्ड दिसू लागले आणि त्यांचा कम्प्लीट लुक फ्रेश आणि स्टायलिश झाला। शेवटी गोंडस छोटीशी मुलगी शक्ती विसाव नाक्यातून आली होती। तिला सिंपल पण क्यूट असा लुक हवा होता। आधी तिचे केस शोल्डर लेंथ होते, पण नीट आणि प्रॉपर असा राऊंड शेप दिल्यावर तिचा लुक खूपच अडोरेबल झाला। कट झाल्यानंतर तिची स्माइल आणि कॉन्फिडन्स खूपच सुंदर दिसत होता। तर सातारकर, वाट कसली बघताय? तुमचे पण केस मेहंदीमुळे खराब झाले असतील तर आजच आपल्या सलूनला व्हिजिट करा। मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल। थँक्यू।